रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार. रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी रामायण प्रतिनिधी पारणा तालुका सय्यद शेख आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सर स्वागत करतो. तर मी आलो आहे झेंडूच्या प्लॉटवरती. तर ज्या शेतकऱ्यांनी वापरलं किंवा ज्यांनी हे प्रोडक्ट वापरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन केलं अशांची ओळख करून देतो. प्रथम तर मी तुमची ओळख सांगा साहेब. मी सुनील सयाजी चव्हाण, राहणार वाघेगव्हाण, तालुका परांडा, प्रतिनिधी वाघेगव्हाण. बरं, तुमचं नाव सांगा. संकेत परमेश्वर जगताप, राहणार वाघेगव्हाण, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. बरं मला सांगा, आता तुमची व्हरायटी कुठली झेंडूची? आंबर व्हरायटी. बरं, किती एकर प्लॉट असतात आपला? 1 एकर. 1 एकर. किती रुपये बसले एकरामध्ये आपली? 9,000. आता ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं पहिलं आंतरपीक? आंतरपीक खरबूज. मग तुम्ही खरबूज प्लस झेंडू केला बरोबर. तुम्ही खरबूजला बी आपलं प्रोडक्ट वापरलं, त्याचा रिझल्ट चांगला आला. आता आपण झेंडूला पहिल्यापासून वापरलं का मधून वापरले? झेंडूला पहिल्यापासून वापरलं तुम्ही? बरं, तुम्ही पहिल्यापासून काय सुरुवातीला का वापरलं आपलं? ज्ञानशक्ती आणि ज्ञानशक्ती रूट मॅजिक. ह्याला फरक काय वाटला आपल्याला? काय झाला फरक ह्याचा झेंडूला आपल्याला? ह्याचे फुटवे, काळुकी, वाढ. म्हणजे आपण रेग्युलर जे बाहेरचं केमिकल वापरतो त्यापेक्षा आपला फुटवा काय झाला? फुटवाच भरपूर आला बरोबर. फुटवा चांगला आला. मी समाधान फुटवा आला. जेव्हा कसं फुटवा जास्त तर आपलं उत्पन्न जास्त. आपण बघतोय आता फुटवा काय झाला? भरपूर आला बरोबर. फुटव्यानंतर आपण काय केलं, परत फुलं भरपूर लागावी म्हणून काय केलं आपण परत ते वापरलं बायोसमृद्धी बरोबर. बायोसमृद्धी, मायक्रोटन, रूट मॅजिक. ह्याचा फरक काय झाला आपल्याला? काय जाणवलं फरक आपल्याला ह्याच्या फुलावरती? फुलाला शायनिंग आणि म्हणजे माल भरपूर लागला बरोबर. मालाची संख्या म्हणजे काय झालं, क्वांटिटी भरपूर लागली. आता तुमचा आता किती तोडा चालला दिसतो? आपण तोडा किती तोडा आता? दुसरा. पहिला तोडा किती झाला आपला? पहिला 900 किलोचा झाला. पहिला 900 किलो झाला. आता दुसरा तोडा तुमचा अंदाज किती जाईल असं वाटतं? 1.5 टनापासून जाईल. आता बघा, तुम्ही झेंडू पहिल्यांदा केला का रेग्युलर झेंडू करता तुम्ही? रेग्युलर करतो. रेग्युलर करता. आता किती वर्ष झेंडू करता तुम्ही? 3 वर्ष झाली. 3 झालं. आता ह्याच्या मागे 2 वर्ष तुम्ही झेंडू केला त्यावेळेस आपला रामटपोड वापरलं नव्हतं बरोबर. तुम्ही आता ह्या वर्षी रामटपोड वापरलं. तुम्हाला काय फरक वाटला मागच्या नाही त्याच्यामध्ये? म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झाली ना तुमची महत्वाची? भरपूर वाढ झाली. किती वाढ झाली साधारण तुम्हाला अंदाज सांगा बरं? आता आमच्या पहिल्या तोड्याला एवढा मालच नव्हता निघला. किती निघाला गेल्या पहिल्या तोड्याला? 400 किलो. ह्यावेळेस 900 किलो म्हणजे डबल वाढ झाली बरोबर. ही कशी काय मला सगळी आपली रामा ॲग्रोटेक. आता त्यानं तुम्ही आता परवा मागे गेल्या तुम्ही निघून आला कुठला आला? सृष्टी. आणि काय झालं मला सांगा फरक सांगा तुम्ही. माला साईज काय बघता आपण मालाची काय झाली? साईज झाली. काय झाली मालाची साईज चांगली बरोबर. साईज चांगली झाली बरोबर. आता तुम्ही ह्याला फाउंडसाठी आपण मला वाटतं वरनं आपण तुम्ही काय वापरलं? स्टीम आणि साईज वापरलं. ह्याचा काय फरक झाला तुम्हाला मालाला? ह्यानी साईज आणि कळी मोठी झाली आणि मला कसं शायनिंग चमक पण चांगली आली. म्हणजे आता तुम्ही जवळजवळ आता हे बघतोय खाली आपण सगळं प्रोडक्ट वापरलं गेलं. तुम्ही मोहत्रेफला आपलं निमकरण घटक वापरलंय. तुम्हाला बाहेरचं औषध का आणावं लागलं आपल्यासाठी सांगा बरं मला? काय सुद्धा नाही. म्हणजे बघताय शेतकरी मित्रांनो, टोटल सगळा प्लॉट आपला जैविक आहे. कसला आहे तो बी? रामा जैविक. बघताय तुम्ही सगळं कसला आहे प्लॉट हा सगळा. तुम्ही आपलं मोहत्रेफला काय वापरले? तुम्हाला आता ह्याच्या जास्त काय प्रॉब्लेम येतो? आळीचा प्रॉब्लेम येतो किंवा मोहत्रेफचं काय दुसरं काय बाहेरचं आणावं लागलं का? नाही. आपण काय वापरलं? हे निमकरन्स, गटमुट आणि आपलं लोहा किंवा आपलं अळीसाठी बरोबर. इथून वापरतो तुम्ही रोगासाठी. सगळ्यात महत्त्वाचं मोदकचा काय फरक वाटला मला? मोदक वापरतो तुम्ही? मोदक फुटवे, कळी. मला साईज चांगली आहे, कळी भरपूर लागली वरून. मग तुम्ही खालून पण आपलंच वापरलंय, वरून पण आपलंच वापरलंय. तुम्ही मागील 3 वर्ष झालं म्हणजे झेंडू करताय. मागच्या वेळेस तुमचं उत्पन्न काय झालं? डबल वाले. आता बाकीचे शेतकरी वापरतात त्यांना काय सल्ला असतो तुमचा? हेच वापरा म्हणून झेंडूसाठी. आता आपल्या बागेत झेंडू प्लॉट आहेत का? आहेत. त्यांच्यापेक्षा प्लॉट कसा आपला? 1 नंबर प्लॉट आहे. कळी पण जास्त आहे. कळी पण जास्त आहे. मग थोडक्यात सांगा म्हणजे आपलं भावात पण त्यांच्यापेक्षा. बरं, आता तुम्ही मार्केटला घेऊन मार्केटला कसं? मार्केटला ज्यावेळेस माल जातो त्यावेळेस कसं म्हणजे मार्केटला म्हणजे आता आमच्या मित्राचा प्लॉट होता. बरं. त्यांचा 26 रुपयाने गेला मागचा तोडा. आपला 35 रुपयाने गेला. किती तब्बल फरक बघा शेतकरी, किती फरक आहे तब्बल? 9 रुपयाचा, 8-9 रुपयाचा. म्हणजे त्यांनी वापरलं रासायनिक, तो गेला 26 ने, आपला गेला 35 ने. हाही फरक आहे रामळे जैविक औषधाचा.
मग तुम्हाला त्यावेळेस फरक कळला, मग तुम्हाला काय वाटलं बाबा तिथं 26 आपलं 35 कशामुळे झालं सगळं रामा ॲग्रोटेक. मग तुमचा 100% कशा ह्याच्यावरती? रामा ॲग्रोटेक. आता बघा, आता आपल्याला कसं माहिती आपल्याला आता क्वांटिटी पण चांगली आहे, शिवाय आपण क्वालिटी देतोय. हां. बरं चव्हाण साहेब, तुम्ही आता सुरुवात तुम्ही आपलं ह्या गावात पहिलं आमचं गिऱ्हाईक आहे, तुम्ही किती जण वापरताय होय सुनील चव्हाण साहेब? मी तुम्ही 4 वर्ष झालो. किती एकर ऊस आहे तुमचा? 11 एकर. 11 एकर. आता बाकी तुमचा ऊसाला रिझल्ट कसा आहे आपला? 1 नंबर आहे. ॲव्हरेज कसा आहे आपला? 1 नंबर. बरं साहेब, तुमचं नाव मला सांगा. तुमचं नाव? नागेश माधव चव्हाण. नागी, तुमचा किती एकर ऊस आहे? 9 एकर. आपलं किती एकर चालू गेलं वापरा तुम्ही आता? 3 एकराला. कसा रिझल्ट आपला ऊसाला? 1 नंबर आहे. म्हणजे आपल्या भागात बघितलं 90% ऊसा क्षेत्र आपल्या नदीकडेच गाव आहे, बरोबर? 90% ऊसा क्षेत्र आहे. आपल्या शेतकऱ्यांना वापरा की वापर प्रोडक्ट वापरतो. वापरलं पाहिजे. बरं आपल्या बरं दुसरं तुमचं नाव सांगा. दत्तात्रय नागनाथ जगताप. तुम्ही कशाला वापरलं प्रोडक्ट रामात आपलं? रामाचं प्रोडक्ट कलिंगड आणि ओसाला वापर बरं कलिंगडा तुमच्यावर बाकीकडे प्लॉट होते, तुमचा प्लॉट गेला का आला आपला? आलाय की कशामुळे आला? 1 नंबर आहे. कशामुळे रामा आला? ॲग्रोटेक. आपण जो 100% रावडे प्लॉट वापरले, बरोबर? तुमच्यावर प्लॉट कोणाचा प्लॉट बसला, कोणाचा माल व्हायरसने गेला, आपलं तसं काय झालं का? काय सुद्धा म्हणजे आपलं 1 नंबर एक नंबर प्लॉट आला. तुम्ही कशाला वापरताय? ओसाला वापर उसाला वापरता, बरोबर? आता तुझं नाव सांग बाळा. संग्राम दत्तात्रय कशा वापरले आपण? कशा वापरलं होतं माझं उत्पन्न? झेंडू, हां, अजून ऊस, कलिंगड. कलिंगड कसा आला झेंडू आपला आता? 1 नंबर. कसा आहे रिझल्ट? कसा आपला आता? चांगला चांगला मोठ्यानं कसं चांगला आहे. म्हणजे नात केला पण? वाया नाही. शेतकरी मित्रांनो, ह्या गावामध्ये जवळ आपण सुरुवात केली ती 2000 साधारणतः 21-22 साली सुरुवातीला 1 शेतकरी होता. तब्बल ह्या गावामध्ये आता 50 ते 60 शेतकरी आपल्या रामायण जैविक खत वापर करतायत. तर प्रत्येक शेतकऱ्याला माझं म्हणणं असं आहे की आताच्या युगामध्ये काय झालं, नदीकडलं पाणी खराब आहे. आता सध्या पाणी आहे पण लाईट नाही. आपण जर रासायनिक खत टाकलं तर पाणी नाही मिळालं तर ऊसाचं तरकडतं, ऊस जळतो आपला. पण आपण जर हे आपलं रामायण जैविक उत्पन्न वापरले तर ऊसाचं आपलं जळणं थांबतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या औषधामध्ये आहे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धरून ठेवायची कॅपॅसिटी असल्यामुळे ऊस आपला जळत नाही. त्यामुळे प्रत्येकाला माझी विनंती आहे की आपलं रामायण उत्पन्नाला वापर करणं काही म्हणजे गरजेचं आहे तुमच्यासाठी. बरं संकेत साहेब, तुम्ही आता हे वापरलं, तुम्ही काय सल्ला देऊ शकता आपल्या बाकी एरियामध्ये आपल्या शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की सगळी तुम्ही रामाची वापरा, 1 नंबर रिझल्ट आहे. तुम्ही आता ह्याला वापरलं, तुम्ही आता उसाला वापरले, हां, उसाला तुम्ही आधी खरबुजाला वापरलं होतं, खरबुजाला वापरलं. तुमचा खरबूज वापरला तुमचा विश्वास बसला. हां, आता बघा बाकीचं तुमच्या बाकी झेंडू आहेत, हां, झेंडू. मला उत्पन्नामध्ये 9 रुपयानं वाढ मिळाली, उत्पन्न डबल झालं. म्हणजे आमचं जे म्हणतो आम्ही, राम आहे तो कमाल आहे. राम आहे तो कमाल कमाल आहे. आहे. वाक्य खरं ठरलं ठरलं. खरं ठरलं. बघा तुम्ही हे उत्पन्न वापरलं काय, आमच्या मुलाखत दिली, तुम्ही थोडं वापर राहणार, त्याबद्दल तुमचे कम आभार मानतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या पण शेतीमध्ये असा आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर परळा तालुक्यामध्ये मी तालुका प्रतिनिधी सय्यद शेख मला कॉन्टॅक्ट करा, किंवा हे गाव आहे वाघे गावान, ह्या गावामध्ये तुम्हाला जर काही समस्या असतील, जर उत्पन्न वापर असेल तर तुम्ही सुनील चव्हाण साहेबला कॉन्टॅक्ट करू शकता. रामकृष्ण हरी.